बीड नगर परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आणि यानंतर जी स्ट्रॉंग रूम आहे 21 तारखेला निकाल लागणार आहे त्याच अनुषंगाने पोलिसांकडून स्ट्रॉंग रूमला तगडा असा बंदोबस्त लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या बीडच्या स्ट्रॉंग रूमच्या परिसरात आहे आणि या ठिकाणी 2 तंबू ठोकून बीड पोलिसांकडून या ठिकाणी पूर्णपणे रात्रंदिवस सुरक्षा दिली जात आहे। प्रत्येक 8 तासाला पोलिसांचा स्टाफ जो आहे तो या ठिकाणी बदलला जातोय। आतल्या बाजूला जर या स्ट्रॉंग रूमच्या पाहिलं तर SRPF ची बाहेर जिल्ह्यातली तुकडी या ठिकाणी सुरक्षा करत आहे, तर बाहेरच्या बाजूला बीडच्या स्थानिक पोलिसांकडून 2 लेअर मध्ये या ठिकाणी सुरक्षा देण्यात आलेली आहे। संपूर्ण परिसराला बॅरिगेटिंग देखील करण्यात आलेले आहे। मात्र ईव्हीएम मध्ये घोटाळे होतात, अनपेक्षित निकाल लागतात अशा प्रकारचे आरोप करत काही पक्षाचे जे लोक आहेत ते मात्र आता इथे 24 तास पहारा देताना पाहायला मिळतात। माझ्यासोबत या ठिकाणी काही स्थानिकचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत पक्षाचे, जे या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देत असल्याची माहिती आहे। किती तास तुम्ही इथे थांबताय आणि किती लोक तुम्ही इथे अशा पद्धतीने पहारा देताय? मी पठाण अफसर खान करीम खान, राष्ट्रवादी पार्टी शरद पवार साहेब तुतारी। आम्ही सकाळी 10 असतात, दुपारी 10 आणि संध्याकाळी 10 असे 30 लोक असतात बदलून। तुमचं काय नाव आहे आणि किती तास या ठिकाणी तुम्ही पहारा देताय आणि काही लोक बदलता का इथे? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी आहे, निवडणुकीमध्ये सहभागी झालेला उमेदवार आहे। या ठिकाणी बीड शहरामध्ये पूर्ण प्रभागातून बरेच लोक या ठिकाणी येतात, उपस्थित राहतात। 10 लोक या ठिकाणी उमेदवार किंवा त्यांचे सहकारी या ठिकाणी थांबतात। महाराष्ट्रामध्ये परेड सारख्या ठिकाणी जी काल परवा घटना घडलेली आहे आणि या मशीनद्वारे लोकांना जो संभ्रम खऱ्या अर्थाने आहे की रिझल्ट हा अनपेक्षित येतोय, तर यासाठी सतर्क राहण्यासाठी सन्माननीय बीडचे आमदार साहेब संदीप भैया क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार आम्ही प्रभागातील सर्वच नगरसेवक, उमेदवार आणि एक सामान्य जनता या ठिकाणी प्रशासनाकडून जरी दुर्लक्ष झालं तर एक आमचं लक्ष असावं म्हणून आम्ही या ठिकाणी लोकशाही पद्धतीने या ठिकाणी थांबतोय। आणि आपल्या माध्यमातून सांगावंसं हेच वाटतंय की अचानक पद्धतीने कोर्टाने जो आदेश दिलेला आहे तर या गोष्टी अनपेक्षित आहेत। याचं दुजोरा या ठिकाणी आम्हाला वाटतोय की खऱ्या अर्थाने म्हणजे किती शिफ्ट मध्ये तुम्ही लोक बदलताय? आम्ही सकाळी काही लोक सकाळी 7 वाजता बरेच जण येतात, 7 ते 4 पर्यंत, 4 ते 10 पर्यंत आणि 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत असे या ठिकाणी बरेच उमेदवार आणि मित्र परिवार कार्यकर्ते उपस्थित असतात। नक्कीच एकूण 3 टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने पोलिसांकडून 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी सुरक्षा दिली जात आहे, त्याच प्रकारे महाविकास आघाडीचे जे उमेदवार किंवा कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी अशा पद्धतीने हा पॅन्डॉल टाकलेला आहे आणि बसण्यासाठीची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, थांबण्यासाठीची आणि झोपण्यासाठीची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकूण 3 या ठिकाणी शिफ्ट मध्ये हे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी पहारा देत असल्याचं बीड मध्ये सध्या आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।